नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर आपण बोलणार आहोत। गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का? या संदर्भात अजित पवार गटातील एक मोठ्या नेत्याने अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे आणि त्यातून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं। एकीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी तर दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी असे दोन गट निर्माण झाले। पण आता दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत। लोकमतने दिलेल्या बातमीनुसार अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट सांगितलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, पण त्यासाठी तीन महत्त्वाच्या अटी मान्य कराव्या लागतील। पहिली अट, दोन्ही गटांनी एकत्र येताना नेतृत्व कोणाचं असणार यावर ठोस निर्णय घ्यावा लागेल। दुसरी अट, पक्षातील पद, जबाबदाऱ्या आणि संघटनात्मक रचना यावर एकमत होणं गरजेचं आहे। तिसरी अट, भविष्यात कोणासोबतही राजकीय युती करायची, कोणाच्या दिशेने पक्ष न्यायचा याबाबत स्पष्ट धोरण ठरवावं लागेल। या तीन अटी मान्य झाल्या तर दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, असं अजित पवार गटांच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे। याचा थेट अर्थ असा की एकत्र येण्याची शक्यता नकारलेली नाही, पण ती तितकीही सोपी नाही, कारण दोन्ही बाजूने मोठे राजकीय निर्णय घ्यावे लागणार आहे। कार्यकर्त्यांची भावना, आगामी निवडणुका, महायुती महाविकास आघाडीचे राजकारण हे सगळं यात महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजेच मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही हे पूर्णपणे या तीन अटीवर अवलंबून आहे। आगामी काळात या विषयावर आणखी काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, दोन्ही गट खरंच एकत्र यायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।